महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। बागे आणि मुंबईच्या मध्ये धायगुडे बंगला म्हणून प्रॉपर्टी आहे। धायगुडे बंगला गेले 2 दिवस सकाळी आम्ही मॉर्निंग वॉक करत असताना आम्हाला असे ठसे दिसत आहेत। मी आणि आमचे नंतरचे मिस्टर जावई रमेश जोशी आम्ही दोघंही खाली असतो मॉर्निंग वॉकला। तेव्हा शंका अशी मनात यायची की इथे 2 हे ठसे पुढं 5 फुटावर, पुढं 5 फुटावर, पुढं 5 फुटावर, म्हणजे हा तरस पण नाही, कुत्र पण नाही, लांडगा पण नाही, हे आम्हाला माहिती होतं। पण नेमका बिबट्याच आहे का नाही हे आम्ही आज स्पष्ट फोटो घेतले, ते AI ला पाठवले, कॉम्प्युटरच्या माध्यमातून माहिती घेतली, तर हे बिबट्याचेच ठसे आहेत। आणि पलीकडच्या रानामध्ये 2 ठिकाणी खड्डे घेतलेत। तर त्याचा अर्थ AI ने असं सांगितला की जसं कुत्र खोण्यासाठी लघवी करतं तसं बिबट्या त्याच्या लाळग्रंथी त्या खड्ड्यात सोडतो की परत जेव्हा तो या रस्त्याने आला तर त्याला ते मार्ग सापडला पाहिजे। मग इतक्या सगळ्या खोणा असताना वन अधिकारी लगेच आले। हे जगताप तुमच्याकडे काय म्हणतात, जगताप साहेब लगेच आले। त्यांनी स्पॉट येऊन लगेच पाहणी केलेली आहे। पण तुम्ही बिबट्या बघितला का, तो कोणी म्हणजे कोणाला दिसला का, हा प्रश्न योग्य नाही। कारण बिबट्या काय आपला नातेवाईक नाही आपल्याला सांगून यायला। हे अशा खुणा दिसल्यावर वन अधिकाऱ्यांनीच ऍक्शन घेतली पाहिजे आणि त्याच्यावर तातडीची उपाययोजना केली पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे। त्यामुळे आता वनाधिकाऱ्यांनी ठसे घेतलेत, पलीकडचे जे लाळ ग्रंथींचे ठसे ते पण त्यांना दाखवणार आणि त्यांनी याच्यावर तातडीची कारवाई करावी। कारण इथे फक्त धायगुडा बंगला आहे, पण या बंगल्याच्या आसपास 2 गावं आहेत, भादे आणि मोरवे, आणि त्यांना जोडणारा रस्ता आहे तो बंगल्यावर नाही। म्हणजे या सगळ्यांची जीव धोक्यात घालायचे का? बिबट्या सांगून येणार आहे का की मी ठराविक वेळेला येणार आहे? कॉलेजची मुलं जातात, नोकरी करणारे लोक जातात या रस्त्याने, त्यांच्या जीवाचं काय? त्या सगळ्या जीवाचा धोका लक्षात घेऊन वन अधिकाऱ्यांनी आणि शासनाने आम्हाला मदत करावी आणि याच्यावर काहीतरी निश्चित उपाययोजना करावी। 3 वर्षापूर्वी माझ्या दारातून पण कुत्रा नेलाय बिबट्याने, त्याचं CCTV फुटेज पण मी दिलं वन अधिकाऱ्यांना, तरी वन अधिकारी म्हणले हा तरस आहे। आता मला सांगा, तरस आणि बिबट्या कॅमेऱ्यात बघून सुद्धा जर वन अधिकारी तरस आहे म्हणत असतील तर काय करायचं सांगा मला तुम्ही? हा प्रश्न आम्ही कोणासमोर मांडायचा? त्यानंतर मी पुन्हा खोलात गेले की पिंजरा लावा। वन अधिकाऱ्यांनी मलाच भीती घातली। आधी म्हणले तुम्हाला सातारा जावं लागेल, तिथे तुम्हाला अर्ज करावा लागेल, मग तुम्हाला पिंजरा मिळेल पुढच्या आठवड्यात, मग तुम्हाला बोकड तिथं कापून ठेवावं लागेल, मग आला तर बिबटे येईल। म्हणजे ही उत्तरं आम्हाला अपेक्षित नाहीत। शेतकऱ्याची तुम्ही म्हणताना शेतकऱ्याची काळजी केली पाहिजे, कुठून करतच नाही काळजी कोणी, पण अशा ठिकाणी तरी करा। मेल्यावर तुम्ही येणार का भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायला? असा माझा रोखठोक सवाल वन अधिकारी आणि शासनाला आहे। नमस्कार। धायगुडे मॅडम, समाजसेविका, भादे। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।